शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत. आणि मित्रांनो, आता या हरभराला तुम्ही फुलं बघत असाल, एक नंबर म्हणजे लाइटिंग जशी चमकती तसेच फुलं त्या ठिकाणी चमकू लागले आहेत. तर नेमकं याच्यावर आपले जे शेतकरी बांधव आहेत, तर ते शेतकरी बांधवांनी कोणता म्हणजे स्प्रे याच्यावर घेतला आहे, जेणेकरून आपल्या हरभरा पिकाची वाढ थांबली आणि फुलांची संख्या जास्तीत जास्त लागली. तर आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, आपला परिचय द्या शेतकरी बांधवांना. माझं नाव आहे सय्यद बिलाल सय्यद अजीम, राहणार धावडा, हं, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. ओके. तर दादा, आपण हे जे हरभरा दिसत आहेत, या हरभराला म्हणजे जशी लाइटिंग लागती तसेच फुलं त्या ठिकाणी चमकू राहिले. चमकू लागले आहेत. तर काय कसं वाटतं, काय फवारलं याच्यावर? त्याची वाढ होत होती तर आम्ही ताबोली एकरी आपल्या एक पंपाले 5 ml वापरलं. हं, हं. त्याचे याचा प्रयोग कधी केला आपण प्लॉटवरती? मागच्या हप्त्यात म्हणजे जेमतेम 8 दिवस 8 झाले. दिवस झाले. 8 दिवस झाले. तर कसं काय वाटू लागलं तुम्हाला, हे बदल काय वाटू लागला हरभऱ्यात? 8 दिवसात ते तर 8-10 दिवसात जे परिचय त्याचे हे जे आहे फुलं संख्या बी लय झाली हं. आणि वाढ बी त्याची थांबली. वाढ थांबली आणि फुलांची संख्या जास्तीत जास्त. जास्तीत जास्त झाली ती. बर. तर कसं काय वाटतं फरक काय? हे ताबोली आम्ही आता हरभऱ्यावर बी वापरतो हं. आणि सोयाबीनवर बी चांगले रिझल्ट आहे त्याचे. अच्छा. सोयाबीन आणि हरभरा दोन्हीवर पण दोन्हीवर वापरतो. फवारणी करतो आम्ही. बर. त्याचे नंबर 1 रिझल्ट आहे. हं. फुलं कशी वाटतात? फुलं नंबर 1 तुम्हाला आता समोर दिसू राहिले ते फुलं. हं. शेतकरी मित्रांनो, यांनी या प्लॉटवरती मागच्या हप्त्यात ताबोली या PGRचा वापर केलेला आहे. आणि तुम्ही बघत असाल फुलं हे जे दिसत आहेत, तर हे एक नंबर लाइटिंगसारखीच फुलं त्या ठिकाणी लागलेली आहेत. तर भरपूर शेतकरी ताबोली या PGRचा वापर आपल्या हरभरा पिकावरती करत असतात आणि सोयाबीन पिकावरती सुद्धा त्या ठिकाणी करत असतात. आणि चांगलं उत्पादन ते त्या ठिकाणी काढत असतात. म्हणजे फुलांची संख्या जितली जास्त तिथली फळांची संख्या जास्त. तर अशा पद्धतीने आपण ताबोली हे जे PGR वापरलेले शेतकरी आहेत, तर त्यांचा परिचय आपण बघितला आहोत. काय सांगता तुम्ही अजून इतर शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला एकच म्हणणं आहे का शेतकरी बांधवांना जे टेक्निकल खेती करायला पाहिजे. हं, एकूण एक शेतकऱ्याचे जे आहे ते परिचय पाहून हं. आता जे आहे आपण काय म्हणतो वाढ उरली, हां, आपला माल जास्त निघाल, त्याचं उत्पन्न आपलं कमी होतं. कमी होतं. ते ताबोली मारल्याने जागेवर थांबतं, फुले संख्या जागेवर वाढ लागती, हं, जवळ लागती. हं, त्याचा हे फायदा आहे. हं. बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण माहिती बघितली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी शेअर करा. तर अशा पद्धतीने फुलं आहेत.